आलेलं आहे जे ए ते उसको ले लो. हो. सो अख्खं कुटुंब प्रमोशन मध्ये लागलेलं आहे फिल्मच्या. जर मराठी इंडस्ट्रीनी ऍज अन इंडस्ट्री तुला बरोबर आहे. आम्हाला त्यांना फक्त हीच विनंती करायची आहे की बरोबर तेच मी सांगतोय. सध्या तर म्हणजे खूपच पॉझिटिव्ह फीडबॅक आहे आणि मला असं वाटतं की लोकांना असं अपेक्षित आहे की नक्की काय घडणार आहे, कारण अशी काहीतरी ॲक्शन ओरिएंटेड फिल्म वाटते, आईची फिल्म वाटते ऑब्व्हियसली जी आहेच, आणि की टायटल आवडतंय लोकांना, आणि प्लस आम्ही जिकडे आईचं नाव सगळीकडे जे यूज करतोय की त्याला खूप जास्त त्याला खरं तर आशीर्वाद खूप जास्त मिळत आहेत त्या गोष्टीला. सो एकंदरीत, आणि आता अर्थात सुरुवात केली आहे त्यामुळे ते ग्रो होत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, फिल्मचा अवेअरनेस लोकांना असावा की अशी फिल्म येते, मग अर्थात प्रेक्षागृहात जेव्हा ते येतील थिएटरमध्ये आणि बघतील तेव्हा त्यांचा निर्णय ते सांगतीलच. फीडबॅक तर खूप एनकरेजिंग वाटतोय. लाईक श्रेयस सेड की मध्ये आपण आम्ही आईचं नाव लावलंय, मेडन नेम्स लावलेली आहेत. तर त्याबद्दल एव्हरीबडी इज प्रिटी एक्सायटेड अबाउट इट, की हे काहीतरी वेगळं केलेलं आहे. आणि वेगळं पेक्षाही मला असं वाटतं इट्स अ व्हेरी इमोशनल थिंग, सो दॅट. आणि पोस्टर आवडतंय खूप लोकांना. पोस्टर बद्दल बरीच चर्चा झाली आहे फॅमिलीमध्ये पण. मावशी सांगते, मामा सांगतोय, सो इट्स व्हेरी फील्स व्हेरी गाणं नाईस. लोकांना चांगलं वाटतं, गाणं चांगलं ग्रो होत आहे. सो वी जस्ट हॅपी की जे जे ॲसेट्स ज्याला आपण म्हणतो बाहेर येत आहेत त्याला फीडबॅक पॉझिटिव्ह आहे, चांगला आहे. सो येस, ऑफकोर्स इट्स अ व्हेरी एनकरेजिंग थिंग फॉर अस. मला वाटतं गोष्ट आणि त्याची मांडणी. हां, थँक्यू. गोष्ट आणि मांडणी आणि म्हणजे परफॉर्मन्सेस, या तीन गोष्टी मला म्हणजे स्वतःलाही त्याच्यात ज्या सुरुवातीपासून आवडल्या आहेत त्या या तीन गोष्टी आहेत, की गोष्ट, त्याची ज्या पद्धतीने ट्विस्ट अँड टर्न्स त्याच्यामध्ये घडतात ते, आणि परफॉर्मन्सेस प्रत्येकाचे, म्हणजे प्रार्थनाला तर अशा पद्धतीत आपण बघितलेलंच नाहीये, अशा अवतारामध्ये, अशा रोलमध्ये. मग तो अभिजित असो, जितू असो, मायरा असो, आमचा राजेश भोसले असो, सो भूषण तेलंग असो, या सगळ्यांनीच एक जरा वेगळेपण काहीतरी करायचा सगळ्यांनी प्रयत्न केलाय, आणि तो प्रयत्न लोकांपर्यंत पोचतोय, की एस्पेशली प्रार्थनाला जेव्हा लोक बघतायत या अवतारामध्ये, तेव्हा असं वाटतं बापरे, तुला असं कधी बघितलं नाहीये, फार काहीतरी ॲक्शन ओरिएंटेड तिचा अवतार दिसतोय. अभिजितला पोलिसाच्या भूमिकेत कधी लोकांनी बघितलं नाही. जितू नक्की काय वेगळं करतोय ते लोकांना जाणून घ्यायचंय, कारण जितू वर्षाच्या सुरुवातीपासून जी त्यांनी घोडदौड त्याची सुरू केली आहे, मग मॅजिक असो किंवा क्रांतिज्योती विद्यालयमध्ये एक अपिअरन्स असो, तुंबाडची मंजुळा असो, बंदर असो, राजा शिवाजी असो, आणि आता मर्दिनी. सो जितू या वर्षात फुल, जसं आपण म्हणतो, छा गया आहे त्या पद्धतीने. सो तो आता ह्याच्यात वेगळं काय करतोय हे लोकांना जाणून घ्यायचं. सो ऑल दीज फॅक्टर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. मी तर आता 3 जुलैची वाट बघते. म्हणजे आय रिअली कॅनॉट वेट फॉर द फिल्म टू कम इन द थिएटर्स. मला असं वाटतं पटकन 3 जुलै व्हावी आणि लवकरात लवकर थिएटर्समध्ये लोकांनी जाऊन ती फिल्म बघावी. सो बट लाईक श्रेयस सेड की यावेळेला द होल इट्स मोर ड्रामा यावेळेला. इट्स नॉट अ कॉमेडी, आणि त्या ड्रामाची, त्या प्रेझेंटेशनची मी मी स्वतः थिएटरमध्ये बघायला वाट बघते. उत्सुक आहे मी या गोष्टीसाठी की कसं रिसीव्ह होणार आहे ते. ऍक्च्युली हो, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच एकत्र, नाही ऍक्च्युली दुसऱ्यांदा पोस्ट बॉईज मध्ये आम्ही तसं छोट्याशा ह्याच्यात एकत्र होतो. पण येस,
पोस्टर बॉईज असो किंवा हे असो, एक मला असं वाटतं की ज्या टीमनी काम केलंय फिल्मवर, त्या टीमचं एक कोण ना कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह तरी गाण्यामध्ये असावा. आणि कारण थिएटरमध्ये हेच शिकलोय की एकटा माणूस कधी काही करू शकत नाही. त्याची टीम त्याच्याबरोबर असली तरच ते सगळं शक्य होतं. सो त्या टीमला पुढे घेऊन जाणं, प्रत्येकाला त्यांचा थोडाफार का असेना पण तो ड्यू देणं ऑन स्क्रीन इज आर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणून तुम्ही बघाल तर गाण्यामध्ये बाकी पण काही काही अ, अ, तंत्रज्ञ मंडळी जे दिसतात, अ, ते सगळे आहेत त्याच्यामध्ये. सो वी आर ऑल्सो देअर. आमची लेकही आहे आणि आज आमचं दुसरं पिल्लू सुद्धा इकडे आलेलं आहे जे ए ते उसको ले लो. हो. सो अख्खं कुटुंब प्रमोशन मध्ये लागलेलं आहे फिल्मच्या. सी काय, प्रेक्षकांनी खरं तर या वर्षाच्या सुरुवातीपासून दाखवून दिलंय की तुम्ही एक चांगली कलाकृती आमच्यासाठी घेऊन या. आम्ही थिएटरमध्ये नक्की येऊन ती बघू, एन्जॉय करू आणि त्याला दणदणीत प्रतिसाद देऊन यश देऊ. हे प्रेक्षकांनी आता क्लिअरली या 6 महिन्यामध्ये जर मराठी इंडस्ट्रीनी ॲज अन इंडस्ट्री तुला बरोबर आहे, बरोबर बरोबर झालं की ॲज अन इंडस्ट्री जर का 200 करोडचा टप्पा 6 महिन्यातच पार केलाय, तर ऑब्व्हियसली प्रेक्षकांचं म्हणणं जे काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलंय. सो आम्हाला त्यांना फक्त हीच विनंती करायची आहे की बरोबर तेच मी सांगतोय, तू काय वेगळं सांगतोयस. तर की आता ओके. आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या सिनेमांना जसं प्रेम दिलंय, प्रतिसाद दिलाय, तसाच प्रतिसाद या सिनेमाला सुद्धा मिळावा ही ऑफकोर्स त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि त्यांना जर का आवडला सिनेमा तर ते भरभरून प्रतिसाद देणार, याबद्दल काही वाद नाहीये. त्यांना मला वाटतं फक्त तारीख आपण आठवण करून द्यायला पाहिजे की 3 जुलैला सिनेमा रिलीज होतोय सगळ्या चित्रपटगृहांमध्ये. तिकडे जाऊन नक्की सिनेमा बघा, एवढंच बस.